हे बघा, जे मी पोहोचलो म्हणजे हे माझ्या ज्या पद्धतीने हे वातावरण होतं मलाही कल्पना होती, पण शेवटी मी ह्या मोर्चामध्ये सहभागी होणार हे सांगून आलो होतो, त्यामुळे माझं कर्तव्य होतं त्या सहभागी व्हायला. मला पोलिसांनी पण सांगितलं होतं, साहेब तुम्ही येऊ नका, वातावरण खराब होईल किंवा तुमच्या विरोधामध्ये घोषणाबाजी होईल. तरी सुद्धा मी सांगितलं की मी सांगून आलोय, मी शब्द दिलाय की मोर्चाला मी सहभागी व्हायला चाललो, मी सहभागी झालो आणि परत चाललो विधिमंडळाच्या कामकाजासाठी. नाही, पण काही समाजकंटकांनी बाटल्या भिरकावला तुमच्या दिशेने. कोणी काय फिकलं काय नाही हे मलाही कल्पना नाही, परंतु एक गोष्ट मात्र तुम्हाला मी सांगतो, जी काही समाजकंटकं होती ती मीरा भाईंदर शहरातील नव्हती, बाहेरची होती आणि त्या बाहेरच्या आलेल्या लोकांमुळे हे वातावरण मीरा भाईंदर शहराचं खराब होतं. मी मराठीची टोपी सुद्धा घातली, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा फोटो आहे. बाटली भिरकावताना यांनी विचार सुद्धा केला नाही, अपमान आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा. नाही, मी असं कोणाला दोष देणार नाही. बघा, हे राजकीय नौटंकी असते आणि राजकीय नौटंकीमध्ये ही लोक काही करतात, ते काय करतात हे त्यांनाच कल्पना नसते. हे सगळं पूर्वनियोजित ठरलेलं असतं, त्यामुळे मी काही कोणाला दोष देणार नाही. परंतु एक गोष्ट मात्र नक्की, मी आधी पण सांगितलेलं आहे की मी मंत्री आणि आमदार नंतर, परंतु मी मराठी आधी आहे. त्यामुळे मराठी लोकांनी जर काही मोर्चा किंवा काही आयोजित केला असेल तर त्याला समर्थन देणं, त्यांना पाठिंबा देणं मी माझं कर्तव्य ह्या शहराचा आमदार म्हणून माझं कर्तव्य मी समजतो आणि त्या माध्यमातून मी या ठिकाणी आलो. ज्या पद्धतीने आक्रमक भूमिका घेत आहेत सर्व मनसेचे पदाधिकारी आहेत, वेगवेगळ्या जिल्ह्यातून या ठिकाणी दाखल होतात मीरा भाईंदरमध्ये, काय म्हणाल? नाही, ठीक आहे ना, आता त्यांचा पक्ष आहे, त्यांच्या पक्षाला उभारी आणण्यासाठी त्यांना ह्या अशा आंदोलनामध्ये सहभागी व्हावंच लागेल. ते अशा आंदोलनामध्ये सहभागी होतात ते वैयक्तिक पक्षाच्या फायद्यासाठी, परंतु मीरा भाईंदर शहरातील मराठी जनांना त्याचा काय फायदा होतो हे सुद्धा ओळखलं गेलं पाहिजे. व्यापारी आणि मराठी बांधव यांच्यामध्ये वितुष्ट निर्माण होतोय का? टोकाचा संघर्ष अशी काही परिस्थिती नाही. मीरा भाईंदर शहराचा लोकप्रतिनिधी आहे, स्थानिक मराठी लोक आणि स्थानिक व्यापारी यांचा कुठल्याही प्रकारे आपापसामध्ये वितुष्ट येणार नाही, याची जबाबदारी आमची आहे. मग हे वितुष्ट निर्माण कोण करतं असं म्हणावं? नाही, जी लोक करतात, आता मनसे आणि उभाटाने हे वितुष्ट निर्माण करण्यासाठीच केलेलं आहे. शहरात शांतताप्रिय शहर आहे, हे काय प्रयोगशाळा आहे का की कुणी यावं? हिंदू मुस्लिम जेव्हा वाद निर्माण होईल तेव्हा मीरा भाईंदर शहरामध्ये वातावरण निर्मिती करायचा प्रयत्न करावा, पर्युषण काळामध्ये नॉनव्हेज नको म्हणून वातावरण निर्मिती करायचा प्रयत्न करून खाणारे आणि न खाणारे